नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि बिहर सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 29 आणि 30 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सविषयी चौकशी करू शकता. आता व्हिडिओकडे वळूया. जे आपण मुख्य मुद्दे बघतो त्याच्यामध्ये बॉन्ड यील्ड 4.12 आहे, $99 इंडेक्स आहे, 64 क्रूड आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची कॅशमध्ये विक्री आहे 729 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची कॅशमध्ये खरेदी आहे 6,157 कोटीची. काल नॅसडॅक डाव सावरला असला तरीही एक वेळ अशी होती की जेव्हा डाव 700 पॉईंट खाली आणि नॅसडॅक 400 पॉईंट बदलीत होता. एक सर्व्हे केला गेला आहे. त्या सर्व्हेमध्ये असा रिपोर्ट आहे की जे फंड मॅनेजर्स आहेत त्यांची कॅश लेव्हल कमी झाली आहे. अशा वेळी इक्विटी मार्केट बदलीत जातं तर ट्रेझरी यील्ड म्हणजेच बॉन्ड यील्ड वाढत जातं. त्यामुळे रोज तुम्हाला बॉन्ड यील्ड वाढतं दिसत आहे. 4.4वरनं बघतोय तर म्हणजे 4.04 याच्यावरनं बघतोय तर आज तुम्हाला 4.12 इतकं बॉन्ड यील्ड दिसत आहे. चीनने सोन्याचा साठा 15 टनांनी वाढवला आहे. आज एनव्हिडियाचा रिझल्ट आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण AI मक्तेदारी असलेली ही कंपनी आहे. जॉबलेस क्लेमचा आकडा 2,32,000 एवढा आला आहे. आत्ताचं जे वातावरण आहे त्या वातावरणाप्रमाणे बघायचं झालं तर जिथपर्यंत आपण 25,723 ते 25,777 या लेव्हलच्या वर आहे तिथपर्यंतच बाय ऑन डिप्स करायचं. जर ही लेव्हल तुटली तर बाय ऑन डिप्स करायचं नाही. ज्या ठिकाणी मग मार्केटचं पडणं थांबेल त्यावेळेला पाहायचं. जर ही लेव्हल तुटली 25,700च्या जवळपासची तर मार्केट 25,500च्या लेव्हलला जाईल. काल कमेंट होती की आम्ही मार्केट पडत असताना घ्यायचं, मार्केट वाढत असताना घ्यायचं, कधी घ्यायचं. तर मी इन्व्हेस्टमेंटवर मार्केटचा श्री गणेशामध्ये व्हिडिओ टाकला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे पर्टिक्युलर शेअरमध्ये इन्व्हेस्ट करताना त्या कंपनीची माहिती मिळवा आणि कुठल्याही सरकारच्या काही धोरणामुळे काही छोटी छोटी कारणं होतात, त्याच्यामुळे शेअर पडला असेल तर त्यावेळेला थोड्या प्रमाणात शेअर घेत राहायचं. अर्थातच क्वालिटी शेअर असायला पाहिजे. एरवी तुम्ही शॉर्ट टर्म, मिडियम टर्म काही घेत असाल म्हणजे 2 महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, तर त्यावेळेला कॉन्ट्रा ट्रेड घेणं जास्त फायदेशीर पडतं. म्हणजे शेअर अर्थातच चांगला असायला पाहिजे. तो पडू लागला आहे काही कारणामुळे तर
त्याचं पडणं थांबल्यानंतर, त्या शेअरमध्ये कन्सॉलिडेशन झाल्यानंतर, ज्या वेळेला शेअर थोडा वाढू लागतो, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम येऊ लागतं आणि मार्केटच्या प्रमाणे तो शेअर जाणं बंद होतं. म्हणजे मार्केट वाढल्यावर वाढायचा, मार्केट पडल्यावर पडायचा असं नाही. त्या शेअरची स्वतःची प्रवृत्ती सुरू होते. त्या ठिकाणी आपल्याला एक बाईंग मिळते. तर तिथे जर बाईंग केली तर ती बाईंग आपल्याला स्वस्तातही पडते, कमी किंमत पडते आणि थोडा जास्ती पिरियड पण थांबता येतं. त्यामुळे कॉन्ट्रा बाईंग करणं हे योग्य असतं. त्याचप्रमाणे मी तर शेअर वाढलाय, समजा कंटिन्युअस वाढतोय, आज वाढलाय, उद्या वाढलाय, तर तिसऱ्या दिवशी सकाळी शेअर विकून पण टाकते की बाबा मी त्याला कॉन्ट्रा सेलिंग म्हणते. कारण शेअर पुरेसा वाढलाय, आपलं जे प्रॉफिट टार्गेट आहे ते पूर्ण झालं आहे, मग याच्यानंतर वाढू दे, अजून चौथ्या दिवशी वाढत राहिलं तरी मी काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर आपली फजिती होण्याचे चान्सेस कमी राहतात. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. इन्फोसिस शेअरची बायबॅक विंडो 20 नोव्हेंबरला उघडेल. ती 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. 11 शेअरला 2 शेअर बायबॅक करणार आहेत आणि त्याची प्रत्येकाला मेल आली असेल. HULच्या डीमर्जरची रेकॉर्ड डेट 5 डिसेंबर ही आहे. सोलार इंडस्ट्रीला 1400 कोटीची ऑर्डर 4 वर्षासाठी मिळाली आहे. रेट्स आंध्र प्रदेशाबरोबर त्यांनी करार केला आहे. ल्यूजेन 1.46 बिलियन पाऊंडाची ऑर्डर ल्यूजेनला मिळाली आहे. बॉम्बे बर्माचं MSTC बरोबरचं जे ॲग्रीमेंट होतं ते अयशस्वी झालं आहे. झायडसनी पॅकेजिंग प्रोव्हायडर STG बरोबर लिक्विड कप आणि कोल्ड मेडिकेशन पाऊचमध्ये पॅकेजिंग करण्यासाठी करार केला आहे. एअरटेलचं रेटिंग स्टँडर्ड आणि पुअर म्हणजेच S&P ग्लोबल यांनी वाढवलं आहे. BBB- होतं ते BBB केलं आहे. BLS इंटरनॅशनलला स्लोव्हॅक रिपब्लिककडून 10 देशामध्ये व्हिजा ॲप्लिकेशन सेंटर सेटअप करायची आणि ऑपरेट करायची असं 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. TCS NHS सप्लाय चेनचं डील त्यांना 5 वर्षासाठी मिळालं आहे. चॉईस इंटरनॅशनलच्या सबसिडियरीनी आयोलिझा कन्सल्टंट या कंपनीमध्ये 100% स्टेक ॲक्वायर केला आहे. म्हणजे पूर्ण कंपनी घेतली आहे. ग्लेनमार्क विनलेव्हीचे मार्केटिंग करायला युरोपियन कमिशनने त्यांना परवानगी दिली आहे. 15 युरोपियन देशांमध्ये हे प्रॉडक्ट मार्केटिंग करायचं, विकायचं यासाठी परवानगी मिळाली आहे. प्रावेग यांना कच्छमध्ये रिसॉर्ट काढण्यासाठी गुजरात टुरिझम कॉर्पोरेशननी परवानगी दिली आहे. वंडरेला हॉलिडेज ही 2 डिसेंबरला
चेन्नई पार्कचं उद्घाटन करणार आहे, याच्यासाठी त्यांनी 611 कोटी रुपये खर्च केले आहेत. सरकार सिमेंटसाठी म्हणजे सिमेंट कंपन्यांना लॉजिस्टिक्सचा खर्च कमी यावा म्हणून सरकार नवं धोरण आणते आहे. तर त्या संदर्भात सिमेंट कंपन्यांकडे लक्ष देणं योग्य ठरेल. तो शॉर्ट टर्म ट्रेड घेता येईल. कॅम्प्स स्प्लिट होणार आहे. एका शेअरचे 5 शेअर होतील. तर याची रेकॉर्ड डेट 5 डिसेंबर ही आहे. मनाली पेट्रोची स्टेप डाऊन सबसिडियरीनी 21.17 मिलियन युरो म्हणजेच 247 कोटी रुपयाला ही विकली आहे. इंडियन हॉटेल हे दिमापूर नागालँडमध्ये जिंजर हॉटेल काढणार आहेत. ते 90 की असलेलं म्हणजेच 90 रूम असलेलं एक ग्रीनफील्ड हॉटेल ते काढणार आहे. टाटा स्टीलचा जो कलिंगनगर प्लांट होता त्याला 10 वर्ष पूर्ण झाली. 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या प्लांटमध्ये झाली आणि या प्लांटमध्ये 3 बिलियन टन एवढी या प्लांटची कपॅसिटी आहे. हा प्लांट 2015ला सुरू झाला होता. थायरोकेअरनी एका शेअरला 2 शेअर बोनस दिला होता. त्याची रेकॉर्ड डेट 28 नोव्हेंबर ही आहे आणि जे नवीन शेअर मिळतील त्याचं 2 डिसेंबरला ट्रेडिंग सुरू होईल. गोयल कन्स्ट्रक्शन GOEL यांना 173 कोटीची ऑर्डर आदित्य बिर्ला ग्रुपकडून मिळाली आहे. जिंदाल स्टेनलेस हे 5,700 कोटींची गुंतवणूक करणार आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे PAT या पॅटच्या 20% डिव्हिडंड द्यायचं धोरण त्यांनी ठरवलं आहे. आझाद इंजिनिअरिंग एअरक्राफ्ट इंजिन कंपोनंटचं उद्घाटन करण्यासाठी एअरक्राफ्ट इंजिन कंपोनंटचं मी उद्घाटन म्हटलं, माझं चुकलं. उत्पादन करण्यासाठी कॅनडा बेस प्राट आणि विटनी बरोबर त्यांनी करार केला आहे. GR इन्फ्रा यांना 262 कोटीची ऑर्डर वेस्टर्न रेल्वेकडून मिळाली आहे. तर कालच्या याच्यात आणखीन एक कमेंट होती की तुम्ही हे जे शेअर सांगता ते इंट्राडेसाठी असतात की कसे. तर हे शेअर इंट्राडेसाठी नसतात. टेक्निकल स्थिती काय आहे, फंडामेंटल स्थिती काय आहे आणि त्याचबरोबर बातम्या काय आहेत, परदेशातलं वातावरण काय आहे, या सगळ्याचा विचार करून आज या शेअरचा कल कोणत्या दिशेचा राहू शकतो हे दिलं आहे. कधीकधी असं होतं की सुरुवातीला ते शेअर पडतात, 2 तासानंतर त्या शेअरमध्ये गती येऊन जाते. अशा वेळेला जर मी म्हटलं तुम्हाला इंट्राडेसाठी दिले तर तुमची फजिती होऊ शकते. कल दिलेला असतो शेअर्सचा की हे साधारणपणे काय होईल, की तेजीत राहू शकतील की मंदीत राहू शकतील हे दिलेलं असतं. कुठलाही पिरियड यामागे लागू नाही. आता इथेच सांगायचं झालं तर मी
ABBचा शेअर दिला आहे. ABBचा शेअर पडला होता रिझल्ट लागल्यानंतर. तो साधारण 4,900 4,850 या लेवलपर्यंत गेला होता. आता त्याचं पडणं थांबलं आहे आणि कालसुद्धा शेअर थोडासा का होईना तेजीत होता. म्हणून आज मी हा शेअर दिला आहे. म्हणजे काय त्याचा कल असू शकतो त्याचा विचार करून दिलेला असतो. तेजीत कुठले शेअर राहतील हे पहा. ABB कंटेनर कॉर्पोरेशन, LG इलेक्ट्रॉनिक्स, आझाद इंजिनिअरिंग, HCL टेक, अडाणी एनर्जी, सोलार इंडस्ट्रीला 1400 कोटीची ऑर्डर मिळाली आहे म्हणून दिला आहे. TCS, HUL, हुडको टेक्निकलदृष्ट्या दिला आहे. इन्फोसिस, व्होल्टास, दीपक फर्टिलायझर, ब्लॅक डक, महानगर गॅस, एस्कॉट्स, पेटीएम, केन्स टेक्नॉलॉजी, इंडिया ग्लायकॉल, रामको सिमेंट, अपार इंडस्ट्रीज. म्हणजे काल मार्केट पडत होतं तरी 9,200 पासून 9,400पर्यंत अपार इंडस्ट्रीचा शेअर गेला होता. चॉईस इंटरनॅशनल, GR इन्फ्रा, आझाद इंजिनिअरिंग, मनाली पेट्रो, फेडरल बँक, AU बँक, कमिन्स, राईट्स आणि झायडस लाईफ. तर मंदीमध्ये KEC इंटरनॅशनल यांचं 9 महिन्यासाठी टेंडर थांबवण्यात आलं आहे. वारी एनर्जी यांच्या कंपनीवर टॅक्स विभागाची तपासणी चालू आहे. LSDL सेबीने त्यांना नोटीस इश्यू केली आहे. ऑन सोर्स, एमक्युअर, एम्फसिस आणि आयनॉक्स विंड. म्हणजे 5-6 शेअर मंदीत दिलेत. KEC इंटरनॅशनल, वारी, LSDL, ऑन सोर्स, एमक्युअर, एम्फसिस आणि आयनॉक्स विंड. काही वेळेला बातमी खराब असते, काही वेळेला जे ब्लॉक डील होतं त्या ब्लॉक डीलमध्ये बऱ्याच FIIsनी खरेदी केलेली असते. त्यामुळे सगळं एकंदर वातावरण पाहता कोणते शेअर तेजीत कोणते मंदीत राहतील याचा एक आढावा घेतलेला असतो. त्याला टायमिंग लागून आहे. बघूया आज मार्केट काय काय करता येते. स्टेबल राहत आहे का? अमेरिका भारत यांच्यात जे ट्रेड डील व्हायचं आहे त्याची बातमी येईल तेव्हा मार्केट सावरेल. पण त्या ट्रेड डीलच्या संबंधात काही पॉझिटिव्ह समजतं आहे ते मार्केट सुरू झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.